सर आता फायनली आपल्या ऑडियन्ससाठी जे प्लॅन करतायत किंवा प्लॅन करू इच्छित आहेत पण जे स्टक फील करतायत, काही कन्फ्यूज फील करतायत, त्यांच्यासाठी इमिजिएट ॲक्शनेबल स्टेप्स काही तुम्ही सजेस्ट करू शकता का? ओके, मी तुम्हाला आता एक 90 डेज ॲक्शन प्लॅन सांगतो. त्याप्रमाणे जर लोकांनी केलं तर त्यांना त्याचा फायदा नक्की होऊ शकतो. ओके. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट, जसं आपण पूर्ण आत्ताच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की कंटिन्युअस तुमचे न्यू स्किल तुम्ही अपग्रेड करत राहा. येस. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचा रिझ्युमे जो आहे तो कंटिन्युअस अपडेटमध्ये ठेवत जा. आज तुम्ही एखादी स्किल अपग्रेड केली आहे ना, तर ती तुमच्या रिझ्युममध्ये अपडेट करा. ओके. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुमचं लिंक्डइन. बिकॉज जसं आपण सोशल मीडिया आजकाल बाकीचे यूज करतो, प्रोफेशनलसाठी लिंक्डइन आहे. सो तुमच्या लिंक्डइनच्या गोष्टी ज्या काही अपडेट करायच्या असतात त्या तुम्ही कंटिन्युअस अपडेटमध्ये ठेवा. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे अपग्रेड होता त्यानंतर तुम्हाला स्विच करताना, जसं आपण पूर्ण पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की आपल्याला करिअर ग्रोथ कशी मिळते. सो तुमच्या 90 डेज ॲक्शन प्लॅन जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर कुठेही स्विच मारायच्या आधी त्या कंपनीमध्ये काय काम होतं त्यासाठी तुम्ही स्वतःला शिकण्यासाठी डेली एक 45 मिनिट्सचा सेल्फ टाईम द्या. ओके. की आज ह्या कंपनीमध्ये, एका स्पेसिफिक कंपनीमध्ये हे सॉफ्टवेअर यूज केलं जातं, तर तिथे ते सॉफ्टवेअर शिकण्यासाठी डेलीमध्ये आपल्याला स्वतःचे 45 मिनिटं इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. सो तुमची इन्व्हेस्टमेंट, तुमचे न्यू स्किल्स आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला आत्ता सांगितल्या त्या जर तुम्ही तुमच्या 90 डेजमध्ये अवगत केल्या तर तुम्हाला त्याचा फायदा नक्की 100% ग्रोथसाठी होणार म्हणजे होणार.